नमस्कार. बिंग वुमन टॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहे एका इंडस्ट्रियलिस्टला. आपण पहिल्यांदाच असं एका इंडस्ट्रियलिस्ट मॅडमना भेटणार आहे. त्यांचं नाव आहे मानसी बिडकर. स्वागत आहे मानसी ताई तुमचं. धन्यवाद ताई. या इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये गेली 30 वर्ष आहेत आणि 21 वर्षापासून त्यांची मिलेक्स कंट्रोल गिअर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. त्या स्वतः एक एंटरप्रेनर आहेत आणि त्याच्याबरोबर स्वतःच्या अनुभवाचा फायदा महिलांना मिळावा म्हणून त्यासाठी पण त्या खूप काम करतात. तर आज आपण त्यांच्याशी या सगळ्याच विषयांवरती गप्पा मारूया. त्यांचं एक्सपोर्ट आहे, परदेशात त्यांचं एक्झिबिशन्स मध्ये त्या भाग घेतात. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण त्यांच्याशी बोलूयात आणि इन्स्पिरेशनल आणि इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या बिग वुमन कडून मिळतात तर त्या गोष्टीचा आज आपण नक्कीच फायदा मिळेल आपल्याला. स्वागत आहे पुन्हा एकदा. धन्यवाद ताई. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा हे कसं तुम्हाला, म्हणजे हा निर्णय तुम्ही कधी घेतला? सर्वात पहिल्यांदा बिंग वुमनच्या प्रेक्षकांना किंवा ग्रुप मेंबर्सना खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला ग्रुपमध्ये तर इन्क्लूड करून घेतला आणि हा प्लॅटफॉर्म पण आज दिलेला आहे त्यासाठी. सर्वप्रथम व्यवसायाबद्दल मी सांगते. मी लग्नाच्या आधी मी एका छोट्या कंपनीमध्ये काम करत होते की जिथे सगळी प्रोडक्ट पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या धर्तीवर मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन केली जायची. तर त्या कंपनीत मी काम करत होते आणि आपल्याकडचा कॉमन डायलॉग मुलींना ऐकायला लागणारा की काय तुला करायचं ते लग्नानंतर कर. मला थोडीशी आवड होती की स्वतःचं काही करावं, पण मग लग्नानंतर मला ती संधी चालून आली. म्हणजे इनलॉजनी सपोर्ट केलं आणि मग मी माझं प्रोप्रायटरी कंपनी सुरू केली की ज्याच्यावरती ही पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या धर्तीवर असलेली प्रॉडक्ट मी डिझाईन, डेव्हलप, मॅन्युफॅक्चर आणि डिस्ट्रीब्युशन या सगळ्या एका ह्याच्यामध्ये मी या प्रवासात स्वतःला घ्यायचं ठरवलं. आणि त्यासाठी सगळे म्हणजे सासू सासरे, नवरा सगळ्यांनीच मला मदत केली. नवऱ्याचं तेव्हा माझ्या म्हणजे त्याची पण प्रोप्रायटरी कंपनी होती एक वेगळी की जो बीपर्स वगैरे असे मॅन्युफॅक्चर करायचा किंवा वॉटर लेवल कंट्रोलर अशा प्रोडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग करण्याची त्याचा व्यवसाय होता. आणि मग मी त्याच्याच बरोबरीने हा दुसरा प्रोप्रायटरीचा कामकाज सुरू केलं. एकमेकांना पूरकच होता असं म्हणावं लागेल. हो हो. तुमचं इंजिनिअरिंग झालंय ना? कुठल्या क्षेत्रामधलं झालंय? माझं इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं आहे. कुसरोवाडिया कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुण्यामधनं झालेलं आहे. आता तुम्ही जो इंडस्ट्री सुरू केली ती तसं म्हणलं तर सामान्य माणसाला किंवा माझ्यासारख्या माणसाला कळेलच की काय बनवतात ते. तर तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीची वैशिष्ट्य थोडीशी सांगा किंवा प्रॉडक्ट्स बद्दल सांगितलं तरी आम्हाला कळेल. मिलेक्स कंट्रोल गिअर्स प्रायव्हेट लिमिटेड ही माझी कंपनी आहे. याच्या अंतर्गत आम्ही बरीच प्रॉडक्ट डिझाईन, डेव्हलप, मॅन्युफॅक्चर करतो. डिझाईन डेव्हलपमेंटमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स बेस LED ड्रायव्हर्स असतील किंवा इलेक्ट्रॉनिक बलास्ट असतील किंवा कंट्रोल कार्ड्स असतील, वेगवेगळ्या किचन अप्लायन्सेसमध्ये जे आपण इलेक्ट्रॉनिक्स लागतं ते आमच्या कंपनीमध्ये उत्पादित होतं. म्हणजे आपण घरात चिमणी बघतो किंवा अशा सगळ्या जे काही आपल्यासमोर आपल्या डोळ्यासमोर बायकांच्या जी प्रोडक्ट असतात आपण वापरतो त्याच्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल गिअर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स जी कार्ड्स असतात ती आम्ही मॅन्युफॅक्चर करून त्यांना ब्रँडिंग करून त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मोठ्या मोठ्या कंपन्यांना आम्ही सप्लाय करतो. तर हे झालं प्रॉडक्टबद्दल. ह्या प्रॉडक्टमध्ये आम्ही जे आमच्या ब्रँडवरती वितरित करतो आमचं उत्पादन ते मेल्कॉन या नावाने जातं. हा रजिस्टर्ड ब्रँड आहे. 2005 पासूनच आम्ही त्याच्यावरती वितरित करतो आहोत. आणि वैशिष्ट्य म्हणाल प्रॉडक्टची वैशिष्ट्य तर प्रॉडक्टला CE, CB, ENEC, BIS अशी वेगवेगळी सर्टिफिकेशन आहेत. म्हणजे काही इंटरनॅशनल आहेत आणि काही भारतीय BIS सारखी जी काही सर्टिफिकेशन आहेत प्रॉडक्टला ती आहेत. म्हणजे आपण म्हणतो प्रॉडक्टला एक खास प्रकारचं सर्टिफिकेशन असेल तर त्या देशामध्ये ते आपल्याला विकायला परवानगी असते. तर ती सगळी सर्टिफिकेशन आहेत. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर डिझाईन लॅब इन हाऊस असल्यामुळे सगळ्या प्रॉडक्टचा जो परफॉर्मन्स आहे, प्री कंप्लायन्स टेस्ट असेल किंवा बॅच टेस्टिंग असेल, लॅबला देण्यापूर्वीचं सगळं जे काही टेस्टिंग असेल ते सगळं इन हाऊस केलं जातं. आणि सगळ्यात दुसरं आणखीन म्हणजे त्रिसूत्री जी आपण म्हणतो की क्वालिटी, प्राईस आणि डिलिव्हरी या तिन्ही गोष्टी व्यवस्थित ठेवायला लागतात. कॉम्पिटिटरची आपल्याला स्टडी ठेवायला लागतो. त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय चाललेलं आहे आपल्या प्रॉडक्टबद्दल या गोष्टी बघायला लागतात.
तर अशा सगळ्या गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आम्ही करतो. तुम्ही करता. आता तुमचं आणि तुमच्या मिस्टरांची ही एकच कंपनी आहे, तर तुमच्या दोघांचं एक्सपर्टीज बद्दल काय सांगाल? किंवा मी हा पार्ट बघते किंवा तो पार्ट बघ, किंवा असं काही असू शकतं? हो, नक्की. म्हणजे आता सुरुवात जेव्हा आम्ही केली हां. तेव्हा दोघांच्याही प्रोप्रायटरी कंपनी होत्या आणि तो असा पॅरलल प्रवास सुरू होता. म्हणजे त्याची इंटरेस्ट असलेली किंवा कोर एरिया असलेली प्रॉडक्ट, त्याचं डिझाईन डेव्हलपमेंट आणि त्याचं काम चालायचं, आणि मी पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधली स्टॅबिलायझर, UPS सारखी प्रॉडक्ट 1996 पासून करून माझं प्रोप्रायटरीच्या पद्धतीत माझं काम सुरू होतं. मग 2000च्या पिरियडमध्ये म्हणजे 1-2च्या पिरियडमध्ये आम्ही एक हाँगकाँगला एक्झिबिशन व्हिजिट केलं आणि मग त्यात आमच्या लक्षात आलं की आपल्याला लायटिंग क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येईल, कारण खूप फ्युचर पण आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये एनर्जी सेव्हिंग वगैरे असे सगळे जे काही विषय आहेत ते पण आहेत, तर आपण लायटिंगमध्ये करू शकतो. मग आम्ही तिथून आल्यानंतर असं ठरवलं की आपण प्रोप्रायटरी कंपनी तर आहेच, पण आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून त्याच्यावरती एक्सपान्शन चांगल्या पद्धतीत करून, म्हणजे जागा असेल, मशिनेट्स असेल, ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स असतील, या सगळ्या चांगल्या पद्धतीने आपण एक प्रोजेक्ट प्लॅन करून बिझनेसला आणखीन नवीन पद्धतीत, नवीन स्वरूपात मूर्त रूप देऊया असं ठरवलं. आणि मग आम्ही 2005ला मिलक्स कंट्रोल गेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. आणि मग याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की हजबंड वाईफ आहेत म्हणल्यावर हा प्रश्न नक्कीच विचारला जातो. पण कसं आहे की जेव्हा काम छोटं असतं किंवा एकच माणूस काम करत असतो, सुरुवातीला उद्योजकाला असंच करायला लागतं, आपल्यालाच सगळं करायला लागतं. पण जेव्हा एक्सपान्शन किंवा मोठ्या गोष्टी किंवा मोठ्या प्रमाणात आपण करायला लागतो तेव्हा निश्चितच स्वरूप कंपनीचं बदलतं. मग मीच हे करणार, मीच ते करणार, हे सगळंच मीच करणार असा जो असतो, आणि मग ते कुणी केलं की पटत नाही असा जो स्वभाव आहे तो सोडून द्यायला लागतो, लिव्ह ऑन करायला लागतो. म्हणजे की थोडंसं कामाचं डिस्ट्रीब्युशन किंवा डेलिगेशन प्रत्येकालाच करायला लागतं. तर त्याच्यामध्ये मग आम्ही असं ठरवलं की प्रोडक्शन आणि प्रोक्युरमेंट आणि इम्पोर्ट या सगळ्या गोष्टी मी माझ्याकडे ठेवल्या, आणि मार्केटिंग, डिझाईन डेव्हलपमेंट अशा सगळ्या गोष्टी त्याच्याकडे ठेवल्या. आणि अशा पद्धतीने म्हणजे शेवटी इंटर डिपार्टमेंट कम्युनिकेशन तर असतंच. त्यामुळे आता कंपनीला ISO किंवा ZDT गोल्ड अशी सर्टिफिकेशन आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतोच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करणं, ती लाईन एक आखणं की प्रत्येक गोष्ट मीच बघते, मीच करते, हा जो आपला अट्टास आहे सुपरवुमन बनण्याचा तो कामी येत नाही. नाहीतर मग ग्रो नाही होत किंवा ते तसं ठरवलंय तसं मग वाढत नाही, एक्सपांड नाही होत. त्यामुळं काही कंपनीचे विभाग तो पाहतो, काही मी पाहते, आणि शेवटी जिथे कमी तिथे आम्ही तो काय किंवा मी काय असायलाच लागतं. एकच कंपनी असल्यामुळे काही प्रश्न येतच नाहीयेत. बरोबर आहे. आता कसं आहे ना, आता आपल्याकडे मेक इन इंडिया ही मोहीम आता आहे आणि तुम्ही तर ती सगळी फुलफिल करताच आहे. पण हे सगळं करताना म्हणजे तुमचा एक्सपोर्ट पण आहे, तर हे सगळं करताना एक स्त्री म्हणून तुमच्याकडे काय मर्यादा येतात का आपल्या इथे? म्हणजे हा प्रश्न मी बऱ्याच वेळेला विचारते की स्त्री म्हणून मर्यादा काय येतात, किंवा एखादा फायदा पण कसा होतो, किंवा स्त्रियांचं एक स्किल असतं, म्हणजे इनबॉर्न एक सिक्स्थ सेन्स असतो की तिथे कोणाशी काय बोलून काय करून घ्यायचं, तर त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला आहे किंवा मर्यादा कुठल्या आल्यात? हो, सांगते दोन्ही. पहिल्यांदा तुम्ही ह्याच्याबद्दल विचारलं, मेक इन इंडिया. आपल्या या सरकारने जे काही हे लीड घेतलेलं आहे मेक इन इंडिया, म्हणजे भारतीय बनावटीच्या उत्पादनाला बाजारपेठ म्हणजे मिळवणं किंवा त्याचा जास्तीत जास्त वापर करणं भारतीय बनावटीचे, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कारण आपण पाहतो की बऱ्याच म्हणजे आमच्या क्षेत्रात जर बोलायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याकडे बराच मोठा वरदहस्त चायनाचा आहे की तिथून चीनी बनावटीची काही प्रोडक्ट इथं आपण घेतो, स्वस्त आहेत म्हणून ती घेतो, आणि मग ती आपल्या इथल्या टेम्परेचर कंडिशन असेल, व्होल्टेज कंडिशन असेल तर त्याला ती टिकत नाहीत, कारण ती जस्ट इनफ मॅन्युफॅक्चर केलेली असतात. आणि आपल्याकडे व्होल्टेजची रेंज जी आहे ती खूप कमी, खूप जास्ती असं होत असतं, किंवा टेम्परेचर आपल्याकडे खूप व्हेरिएशन आहे, म्हणजे काही ठिकाणी मायनसमध्ये आहे, काही ठिकाणी अगदी 47-48 सुद्धा उन्हाळ्यामध्ये जातं. अशा सगळ्या टेम्परेचर कंडिशनला
ती टिकणारी प्रोडक्ट असतातच असं नाही. आणि मग आपणच आपल्या देशात स्क्रॅप वाढवत जातो किंवा वेस्ट वाढवत जातो, आणि की ज्याचं आपल्याकडे अजून पुरेसं व्यवस्थापन पण नाही आहे त्याच्या विल्हेवाट लावण्यासाठीचं. तर त्यामुळे आपण भारतीय बनावटीची प्रोडक्ट नक्कीच वापरली पाहिजेत, कारण आपल्याला माहिती आहे की इथे कशा पद्धतीची प्रोडक्ट चालतात. इथल्या या BISच्या स्टँडर्डप्रमाणे ती मॅन्युफॅक्चर करून सर्टिफिकेशन करून आम्ही ही प्रोडक्ट भारतामध्ये आणि भारताबाहेर पण वितरित करतो. दुसरा तुमचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये की स्त्री म्हणून आता ॲक्च्युली कसं असतं, हो, एक्सपोर्टबद्दलही सांगते. एक्सपोर्ट करायला सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा झाली म्हणजे 14-15 थोड्या प्रमाणात झाली, पण नंतर 2017 मी म्युनिकला एक एक्झिबिशन केलं होतं जर्मनीला. तर त्या एक्झिबिशनमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. मला त्याच्यामध्ये LED ड्रायव्हर्स असतील किंवा बाकीचे काही प्रॉडक्ट आहेत त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला, आणि लक्षात आलं की आपण करू शकतो. की आपण सुरुवातीला आपण असंच असतं की लोकली प्रूव्ह होतो, डोमेस्टिक लेवलला काम करतो, मग ते प्रोडक्ट थ्रू झाल्यानंतर मग आपण बाहेर हातपाय पसरायला लागतो असं म्हणून. मग त्या पद्धतीची प्रोडक्ट डेव्हलप करून त्यानंतर आपल्याला त्या प्रोडक्टला त्या देशात विकायचं असेल तर ती प्रोडक्ट कशी असायला पाहिजेत याचा खूप अभ्यास करायला लागतो. त्यांचे कॅबिनेट्स किंवा फॉर्म फॅक्टर आपल्या प्रॉडक्टबद्दलचे कसे आहेत, आपलं प्रॉडक्ट ज्या लिमिनरीमध्ये बसणार आहे ते कसं दिसणार आहे ह्याचा सगळ्याचा अभ्यास करायला लागतो. त्यानंतर त्यांच्याकडे जसं मी म्हटलं की आपल्याकडे अशा टेम्परेचर कंडिशन आहेत किंवा जिओग्राफिकल जे काही आहेत तसं त्याही देशाचा थोडा अभ्यास करायला लागतो की कशा पद्धतीचं त्यांच्याकडे सगळ्या ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर स्टँडर्ड, त्यांच्याकडे कुठल्या स्टँडर्डची प्रोडक्ट लागतात आणि कुठलं सर्टिफिकेशन लागतं, या सगळ्याचा एक पूर्णपणे अभ्यास करूनच काम करायला लागतं. आणि त्या पद्धतीने मग तो प्रवास 2-3 वर्ष सुरू झाला आणि त्या पद्धतीत आम्ही एक्सपोर्ट वेगवेगळ्या देशामध्ये करतो आहोत. आणि स्त्री म्हणून जर म्हणायला गेलं तर म्हणजे आत्ता तरी बऱ्यापैकी खूप चांगली परिस्थिती आहे बिझनेसमध्ये, पण आधी त्या काळामध्ये 95-96 की एक स्त्री म्हणलं की एक असं 4-5 प्रोडक्ट तिच्या नावावरती छापली गेलेली असतात की बाबा पापड, पिकल किंवा फूड आयटम किंवा अशी सगळी. हां, तर त्यातून वेगळा हा प्रवास सुरू करायचा म्हणजे चॅलेंजिंग असतंच नक्कीच प्रत्येक स्त्रीला. पण सुरुवातीला हा खूप असा प्रॉब्लेम यायचा म्हणजे कुठल्याही बिझनेस कॉन्फरन्सला किंवा बिझनेस मिटिंगला वगैरे गेलं की मला असं दिसायचं की तिथं समजा जर जास्ती काय म्हणजे 26-27 जर लोक असतील तर त्यात एकच महिला उद्योजक मी असायचे, बाकी सगळे कारण हे क्षेत्रच असं थोडंसं वेगळं आहे त्याच्यामुळे. तर असे काही गोष्टी जाणवायच्या. त्याच्यानंतर स्त्री म्हणून आणखीन एक असं म्हणजे होतं की काही गोष्टी आपण आपल्याला बंधनं नाही घालत, पण बाहेरून जी बंधनं किंवा अशी असतात किंवा मी कुठला डिस्पॅच समजा एखादा माझा ऑफिसचा एखादा मुलगा आलेला नाही आणि मी डिस्पॅच माझ्या गाडीवर टाकायला गेले तर त्यांना असं वाटतं की अरे बापरे तुम्ही कसे आलात, एक बाई कशी काय हे डिस्पॅच घेऊन येते किंवा असं. तर असं थोडंसं काही गोष्टी व्हायच्या तेव्हा. आता कसं तसं काही राहिलेलं नाहीये. आता पुष्कळ महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, इंडस्ट्रीमध्ये आहेत, इंजिनिअरिंगमध्ये आहेत, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत, त्यामुळे आता तसं काही फार राहिलेलं नाहीये. बरोबर. परंतु मॅन्युफॅक्चरिंग आणि म्हणजे इंडस्ट्रियल प्रोडक्शन या क्षेत्रात खूप कमी आहेत. हां, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, एकूणच उद्योजक महिला म्हणजे व्यवसायात महिलांचं प्रमाण खूप कमी. 2009 का 10ला मला वाटतं जेव्हा स्टेटनी सर्वेक्षण केलं होतं त्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 9% वगैरेच फक्त स्त्रियांचा सहभाग आहे व्यवसायामध्ये, रेजिस्टर्ड बिझनेस जे काही आहेत त्याच्यामध्ये. मग त्यानंतर तो 14% आला आणि 2017ला जे महिला उद्योग धोरण महाराष्ट्र सरकार हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी महिलांसाठी महिला उद्योग धोरण हे कार्यान्वित केलं. तर त्याच्यामधून म्हणजे त्यांनी त्यानंतर 4-5 वर्षात म्हणा किंवा अजून अवेअरनेस जसा वाढतोय तसं आता 20-25% महिलांचं उद्योजकतेकडचं प्रमाण जे आहे ते वाढतंय. हळूहळू ते अजूनही वाढेल तर काही शंका नाही. पण महिलांचा एकंदरच बिझनेसकडे थोडासा कल कमी असतो, म्हणजे रिस्क घ्यायला थोडीशी टेन्शन असतं, कारण तिला परत असं असतं की प्रत्येक ठिकाणी सपोर्ट मिळतोच असं नाही. आणि मग त्यामध्ये काही जर गडबडलं, कारण बिझनेस इज अ पार्ट ऑफ दिस थिंग ना, की बाबा कधी प्रॉफिट असेल, कधी लॉस असेल, कधी गाडी रुळावरून खाली घसरते, तेव्हा जर तिला थोडा सपोर्ट नाही मिळाला किंवा असं झालं की अरे काय हे तू करत बसलीस नाही ते, तर मग ती थोडीशी तिथे हे होते.
म्हणजे मागे येते किंवा बॅकफुटवर येते, क्युटिंगमध्ये जाते. तर त्यासाठी महिला या क्षेत्रात थोड्या अजून कमी आहेत. अजून प्रमाण वाढायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे की येस बिझनेसमध्ये आपण आहोत. कारण हे वाक्य फक्त बायकांनाच म्हणू शकतात की काय करतेस तू, पण पुरुषांना नाही मार्केट में छाये हो आणि कशाला नाही त्यात पडली. अगदी म्हणजे आणि असं होतं, म्हणजे याच्यामध्ये काही हे नाहीये, पण यामुळे काय होतं, मग थोडंसं कॉन्फिडन्स कमी होणं किंवा मग नको बाबा करायला, जमेल का नाही, अशा खूप शंका येतात. आणि तिला तिच्या समोरची सगळी कामं दिसायला लागतात. मुलं लहान आहेत, घरातला स्वयंपाक करायचा आहे, हे करायचंय, ते असं सगळं जेव्हा तिला दिसायला लागतं आणि त्यातनं असं कोणी म्हणलं तर मग ती एकदम तिथे हे होते, थांबून जातं. असं कित्येक वेळा आपण ऐकतो महिलांमध्ये की हो मला करायचं होतं खरं, असं खूप जणांकडनं ऐकतो नंतर. तर याच्यामुळे थोडंसं त्यांना एक काय म्हणतो सपोर्ट सिस्टम किंवा पाठबळ देण्याची गरज आहे. तुमचं मगाशी आपण बोलता बोलता तुम्ही सांगितलं होतं की म्युनिचला तुमचं एक्झिबिशनला घेतलं. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशनला जाता, आणि तर तिथला अनुभव कसा असतो? म्हणजे आपल्या भारतातली एक्झिबिशन्स तर तुम्ही बघितलीच असतील, आणि परदेशातल्या एक्झिबिशन्स मध्ये काय फरक वाटला? त्याच्यामध्ये फरक प्रामुख्याने असं जाणवतो की एक्झिबिशन इथलं असेल आणि भारताच्या बाहेरचं असेल तर आम्ही कुठल्याही एक्झिबिशनमध्ये आपल्याला त्या स्टँडर्डची प्रोडक्ट आपल्याला तिथे ठेवायला लागतात. म्हणजे मी दुबईमध्ये एक्झिबिशन केलं, त्याच्यानंतर चायनामध्ये पण एकदा दोनदा केलं. तर तुम्ही म्हणाल चायनामध्ये तुम्ही जाऊन काय विकणार आहे, पण चायनामध्ये असं आमचं तिथला एक सर्वेक्षण होतं की ते चायनामध्ये एकदम मोठ्या प्रमाणावरचं एक्झिबिशन असतं की जिथं सगळ्या ग्लोबमधनं म्हणजे जगाच्या प्रत्येक ठिकाणावरनं माणूस तिथे व्हिजिटला येतो. आणि बऱ्याच म्हणजे युरोपियन, स्पेन वगैरे अशा कंट्रीमधले जे काही लोक आहेत ते तिथे व्हिजिट जेव्हा करायला येतात तेव्हा ते आपल्याकडं एक क्वालिटी सप्लायर म्हणून पाहतात इंडियाकडे एस्पेशली, आणि त्याचा फायदा आपल्याला खूप चांगला होतो. त्यामुळे आम्हाला 2 वर्ष तिथं खूप चांगला रिस्पॉन्स आला. आणि मेन फरक म्हणजे आपल्याकडचं आणि त्यांच्याकडच्या स्केलमध्ये. आपल्याकडे एक्झिबिशनमधले स्टॉल आणि त्यांच्याकडे 4-4.5 स्टॉलची संख्या असते. इतक्या मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन असतं. म्हणजे एकदा तर आम्ही म्हणजे साधारण 19-20 साली तर आम्ही असं म्हणजे ह्याला पण केलं होतं, आम्ही टर्कीला पण केलं होतं. आणि चायनामध्ये तर असं आम्ही बघितलं होतं की आपल्याकडे काय पद्धत असते की मोठ्या कंपनीचा खूप मोठा स्टॉल लावायचा, खूप मोठा लावायचा. रादर दॅन ते काय करतात, त्यांचे हॉल असतात, असे 7-8 हॉल असतात वेगवेगळे. प्रत्येक हॉलमध्ये छोटा छोटा एक स्टॉल घेतात. हे कशासाठी, तर एवढं एक्झिबिशन बघून व्हायचं झालं नाही किंवा स्किप झाला एखादा हॉल तर मला नाही स्किप केलं पाहिजे, असा पण विचार त्यांच्याकडे असतो. तर त्यामुळे थोडा वेगळे पण असतं शेवटी. आणि मी जसं म्हटलं की प्रॉडक्टचे टाईप, प्रॉडक्टचे फॉर्म फॅक्टर याच्यामध्ये फरक पडतो, तर तो थोडा फरक जाणवतो. बरोबर. पण तिथे शिकायला पुष्कळ मिळतं, शिकायला खूप मिळतं. कारण पुढे काय येऊ घातलं हे तिथं जाऊन आपल्याला कळतं की जे नंतर आपल्याकडे येणार आहे ते आपल्याला नक्की कळतं. पण त्याच्यानंतर हे पण कळतं की यामध्ये बेटर काय करायला पाहिजे प्रोडक्टमध्ये. तिथली प्रोडक्ट बघितल्यानंतर आपल्याला आपल्या दृष्टीने काय बेटरमेंट करायला पाहिजे हे ते पण खूप कळतं. खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला असा एखादा अनुभव आला का की मला खूप अभिमान वाटला आणि अगदी ऊर भरून आला जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आलात, आणि एखादा असा प्रसंग? असे बरेच आहेत, मी हायलाइट करते फक्त काही. म्हणजे जेव्हा ISO घेतलं कंपनीला 2006-7 नाही 6 का 7लाच घेतलं. त्यानंतर 2008 हे पण घेतलं क्वालिटी स्टँडर्ड. आता 2015 स्टँडर्ड प्रमाणे आहेत. तर तो सुरुवातीचा जो होता ISO घेतल्याचा अनुभव होता तो चांगला होता. मग त्यानंतर आम्ही ZED गोल्ड वगैरे घेतलं, पण ते तोपर्यंत प्रॅक्टिसेस सगळ्या लागलेल्या होत्या. तो सुरुवातीचा जो अनुभव तो खूप छान होता. त्याचप्रमाणे प्रॉडक्ट सर्टिफिकेशनचा होणं किंवा बाहेरच्या देशात जाऊन आपला स्टॉल तिथं इंडियाचं रिप्रेझेंटेशन केल्यासारखा उभा करणं, असे बरेच अनुभव आहेत की ज्याच्यामुळे खूप छान वाटतं. किंवा आणखीन यात एक असं म्हणता येईल की आपण जेव्हा बिझनेस करतो तेव्हा एम्प्लॉयमेंट जनरेट करतो, हे सगळं असतं. काही
जबाबदाऱ्या आपण घेतो, काही हो. कुटुंब आपल्यावर अवलंबून असतात. असं सगळं असताना सुद्धा जेव्हा मला म्हणजे माझा मुलगा सुद्धा म्हणाला की हां. नाही, मी बाकी काही करणार नाही, मी बिझनेसमध्येच करणार आहे काम. आणि त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर त्यांनीही या प्रवासात स्वतःला झोकून दिलं. म्हणजे पुढची जनरेशन येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर आज बऱ्याच ठिकाणी असं पाहतो की हो. सेटअप असतो, पण बरीच मुलं बाहेरच्या देशात अमेरिकेत गेलो जातात. तर तिकडेच राहिलो, मला हां. नाहीच करायचा बिझनेस इंडिया. हां, तसे तर मी पण त्यांनी तो वारसा पुढं घेऊन घेऊन गेले. हा हा सगळा ही जी फॅमिली ते सांभाळतोय, तुम- हा एक ऊर भरून येण्यासारखा क्षण आहे. आणि तर खरंच. त्याच्या जोडीला त्याची बायको पण त्याला अरे वा. त्याच्या प्रवासात सपोर्ट करते. खूपच. तर हा थोडा अनुभव खूप सुखद असतो. तुम्ही आता जो काही म्हणजे आता चालू आहे तुमचा इंडस्ट्री म्हणजे फॅक्टरीमध्ये, तुम्ही म्हणजे बायकांना खूप काय एम्पॉवर करायचा प्रयत्न करताय, तर तुमच्या फॅक्टरीमध्ये पण बायकांची संख्या जास्त आहे असं मी म्हणजे वाचलं हो, मगाशी हो. तुमच्या ह्याच्यामध्ये. तर ते कसं आहे, म्हणजे किती प्रमाण आहे तुमच्याकडे हो, बायकांचं? म्हणजे जवळजवळ 80-90% बायकाच आहेत बरोबर. टोटल एम्प्लॉई जे हो. आहेत त्यापैकी. हां. हां, त्याचं असं विशेषत्व आणि कारण म्हणजे जसं आम्ही सुरुवात केलं तसं माझं एक युनिट सेंट्रली लोकेटेड आहे, एक हा महत्त्वाचा मुद्दा. हां. त्यामुळे महिलांना स्वारगेटसारख्या ठिकाणी असल्यामुळे हो. येणं जाणं कुठूनही कसंही सोपं. पॉसिबल आहे, सोपं आहे. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला असलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. तर तिला अगदी आता जेव्हा युनिट बाहेर जातं की कात्रजच्या पुढे हो. किंवा अशा कुठे ठिकाणी, तर तिला छोट्या छोट्या करण्यासाठी सुट्ट्या काढायला लागतात. माझ्या इथं सेंट्रली असल्यामुळे ते त्यांचं 1-2 तासात काम होऊन होऊन जातं, जातं. सोयीचं जातं. तो सगळ्यात हां. महत्त्वाचा फायदा आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांना मला असं कुठंतरी वाटायचं की आपण बिईंग वुमन वी बिईंग वुमन तर आपण ज्या लढ्यातनं पुढं जातो, शिकतो, करतो, हो, तयार हो. होतो आणि आपल्याला एक समाधान मिळतं. हो. तर तसंच आणखीन थोड्या जणींना आपण समाधान मिळवून दिलं तर काय, काय किंवा हरकत. किती छान होईल की त्यांच्यामध्ये कला आहेत, करायची इच्छा आहे, पण थोडासा कॉन्फिडन्स नसतो. मग ते प्रशिक्षण देऊन त्यांना छान जेव्हा वाटेल की मला येतं हे, बरोबर. मग त्यानंतर त्याचे शिकतील, त्यातून त्यांना मिळणारा अनुभव आणि मग त्या पुढे ॲक्युरसीकडे जायला लागतात आणि नेटाने काम करायला लागतात. मग जबाबदाऱ्या पण त्या घ्यायला लागतात बाहेर पडून. बरोबर. तर हा कुठंतरी त्यांना अनुभव द्यावा किंवा एक हे काय म्हणतात हा एक अनुभव त्यांना द्यावा या दृष्टिकोनातून मी म्हणजे बऱ्याच जणींना हे करायचे मध्ये आहे. की या तुम्ही, आपण सुरू करू. त्यांच्या शंका असायच्या की मला हे जमेल का, जमेल का, हां. की तुम्ही सुरू करा, नाही जमलं तर आपण बघू, असं काही नाही, करून तर बघू, होऊन काय होईल असं. मग त्या फ्लोमध्ये आल्या की मग बरोबर तयार होतात, मल्टीटास्किंग होतात, पुढे जातात, बरोबर. छान करतात. तुम्ही हेच तुमच्या सामाजिक कामामध्ये पण घेतलेलं आहे. CEWEच्या माध्यमातून पण तुम्ही खूप मदत करताय आता महिलांना, वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. म्हणजे त्यांना मार्केटिंग शिकवणं, सोशल मीडिया शिकवणं, ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग किती असतो? म्हणजे तुम्ही एवढा त्याच्यासाठी म्हणजे वेळ घालवताय म्हणा, किंवा ते तुम्ही चालू ठेवलंय खूपच. हो. म्हणजे आता ह्याची संकल्पना अशी आहे, त्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात धन्यवाद दिले पाहिजेत MCCIचे DG असतील, त्या प्रेसिडेंट असतील आणि सगळे टीम जी काही MCCIची. कारण काय, MCCIची वुमन कमिटी जी आहे ती गेली 28 वर्ष कार्यरत आहे. त्या कमिटीवर मी मोर दॅन 10 इयर मीच चेअरमन म्हणून काम करते आहे त्या कमिटीवरती. तर या वुमन कमिटीच्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम आमचे चालू असायचे, प्रशिक्षण किंवा वेगवेगळ्या सेशन असेल, जसं तुम्ही म्हणलात मार्केटिंग, नवीन जे काही गोष्टी येत आहेत बिझनेसमध्ये, गव्हर्नमेंट स्कीम असेल, याच्यावर आमचे सेशन सुरू असायचेच वुमन कमिटीमध्ये. पण 2021-22 मध्ये 22-23 साधारण MCCIची टिळक रोडची जी जागा आहे, जे सगळ्यात पहिलं जे ऑफिस आहे, तिथे 2nd, 3rd फ्लोअरला बऱ्यापैकी जागा आहे असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्या काळचे प्रेसिडेंट करंदीकर सर आणि ऑफकोर्स DG आहेत, गिरबाने सर आहेत, बाकी सगळा स्टाफ आहे, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून असं ठरलं की तिथे आपण ही मध्यवर्ती जागा आहे. मग मध्यवर्ती जागा म्हणल्यावरती आपण महिलांना याच्यासाठी काहीतरी देऊया, सपोर्ट करूया. आणि त्यातून CEWची स्थापना झाली. आता CEW म्हणजे काय, तर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर वुमन एंटरप्रेन्योर. मग ह्या एक्सलन्सच ते उभं केलेलं आहे सेंटर जे आहे ते. याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला आम्ही प्रशिक्षणं,
गव्हर्नमेंट स्कीम, त्याच्यानंतर महिलांना बिझनेस सुरू करण्यासाठी लागणारी गव्हर्नमेंटची सर्टिफिकेशन असतात, उद्यमी रजिस्ट्रेशन असेल, जेमचं रजिस्ट्रेशन असेल, याच्यासाठी ती सुविधा तिथे मोफत दिली जाते. दुसरी गोष्ट, दर महिन्याच्या आम्हाला मीटिंग असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय हाताळले जातात बिझनेसला उपयुक्त असे, त्यासाठी सुद्धा बऱ्याच प्रमाणावर महिला सहभागी होतात. तिथे तो एक आम्ही महिलांना सपोर्ट देतो. आणि त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म म्हणून त्यांना आम्ही एक्झिबिशनसाठी प्लॅटफॉर्म देतो. आणि CEWM वरच्या ऑफिसला CEWMमध्ये आम्ही क्युबिकल्स आणि हे केलेले आहेत, केबिन्स केलेले आहेत, कोवर्किंग स्पेसेस. म्हणजे कसं असतं, महिलांना बऱ्याच वेळा असं होतं की माझ्याकडे 4-5 तासच वेळ, मी काही जॉब नाही करू शकत, तर मी घरात बसून काहीतरी व्यवसाय करते. मग ते करायला गेल्यानंतर त्याला थोडंसं 5-6 महिने झाल्यानंतर त्याला जरा थोडंसं प्रोफेशनल स्वरूप द्यायचं असेल, व्यावसायिक स्वरूप द्यायचं असेल, तर घरी सगळा सेटअप असेलच असं नसतं. मग तो सेटअप तिने इथे येऊन त्याचा उपयोग करून तो जो प्रोफेशनलिझम आहे तो बिझनेसमध्ये आणला, तर ती नक्कीच तो 4 तासाचा 8 तास हळूहळू वेळ काढून ती बिझनेसमध्ये व्यवस्थित एस्टॅब्लिश होऊ शकते. तर यासाठी कोवर्किंग स्पेसेस तिथे आहेत. मी जसं म्हटलं की सुविधा आहे, एक्सपर्ट सेशन आहेत, 1-to-1 सेशन पण, म्हणजे एखाद्याने सांगितलं की मला वैयक्तिक या विषयावरती मार्गदर्शन हवंय, मग पूल ऑफ एक्सपर्ट तिथे आहे की ते अगदी कमीत कमी दरामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना महिलांसाठी ह्या केल्या जातात. आता बऱ्याच महिला जोडल्या गेलेल्या, म्हणजे 1000च्या वर महिला आमच्या या सेंटरला जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या या गोष्टींचा बेनिफिट घेत आहेत. आणि याच्यामधून खूप चांगल्या अनुभव पण समोर येतात त्यांचं. आम्ही कधी कित्येक वेळा मंथली मिटिंगला त्यांचं इंट्रोडक्शन जेव्हा होतं तेव्हा आम्हालाही समोर नव्याने गोष्टी कळतात की काय करतायत अजूनही नवीन पद्धतीत. त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप आमचा आहे, त्याच्यावरही त्यांचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बिझनेस सुरू आणि कनेक्ट होतो, नेटवर्किंग होतो. तर यात मला छान वाटतं की काही महिलांना म्हणजे आपण काही करू शकतो किंवा एक खारीचा वाटा म्हणून सहभाग आहे. खूपच काम आहे. पण हे दुसरं म्हणजे तुम्हाला एवढे अवॉर्ड्स मिळालेत आतापर्यंतचे, म्हणजे मी विचारणारच होते आता की ते अवॉर्ड्स मला सांगा ना तुमचे कुठले कुठले. हो, मला 2010 पासून बरेच वेगवेगळ्या संस्थेचे अवॉर्ड आहेत. मग सकाळ मिटकॉन असेल, MCCIचे आहेत, रमाबाई जोशी आहेत, लोकमतचं आहे, त्याच्यानंतर रोटरीचं आहे, उद्योग रत्न, उद्योगश्री, असे वेगवेगळ्या संस्थांचे, मॅग्नेटिक महाराष्ट्र, असे बऱ्याच संस्थांचे, अन्नपूर्णा, स्वयंसिद्धा, बऱ्याच संस्थांचे मला अवॉर्ड्स मिळालेले आहेत. पण याच्यामध्ये एकच सांगावंसं वाटतं की आपण आपलं एक मुंगीसारखं सरळ चालत काम करत खटाटोप करत राहायचं किंवा कोळ्यासारखा तो प्रयत्न करत राहायचा आणि ते आपोआपच समोर येतं. त्यामुळे सांगायला लागत नाही. आणि एकच आहे की याच्यामुळे शाबासकी मिळाल्यावर आपल्याला पुढे पळायला बळ येतं. पण काय म्हणतो की तेवढ्याचसाठी काही करायचं असं काही नसतं. म्हणजे आपण कार्यात मग्न होणं, काम करणं, वाढवणं, मोठं करणं, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीत ते रुजू करणं, याच्यात ते अवॉर्ड्स आपोआप येतात. आणि MCCIच्या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून महिलांसाठी हो बरंच म्हणजे वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन मला बोलवलं जातं. त्याच्यानंतर कॉलेजेसमध्ये सुद्धा प्रॅक्टिकल एक्सपर्ट म्हणून बोलवलं जातं. सिलेबस कमिटीचं काम पाहते. खूपच असं सगळ्या गोष्टी करत असते. नाही, हे खूप महत्वाचं आहे ना की तुम्हाला जे अनुभव तुमच्या व्यवसायामध्ये येतात त्याचा तुम्ही इतरांना कसा फायदा होईल हे बघा. कारण कसं आहे, आम्ही जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा असं फिंगर टिपवर सगळं सोल्युशन नव्हतं गुगल सारखं किंवा एवढं हे नव्हतं, सोपं नव्हतं. म्हणजे कुठलीही माहिती मिळवायला बरेच परिश्रम करायला लागायचे. आता ते सगळं आहे. आता ते सगळं जरी असलं तरी अनुभवाचे बोल काही सांगायला लागतात किंवा काही गोष्टी सांगायला लागतात की ज्यातून त्यांना फायदा होतो. आणि हे सगळं तुम्ही घर आणि बिझनेस सांभाळून बॅलन्सिंग करता, कारण हे सामाजिक काम पण तुमचं खूप जास्त आहे. तुमची स्वतःची फॅक्टरी सगळं सांभाळून कसा हे साधता. नाही, कसं होतं म्हणजे आवड असली की सवड निघते, हे एक आहे. त्याच्यानंतर हे सगळं करायचं म्हणल्यावरती कुठेतरी आपल्याला एक स्त्री म्हणून मनात हे असतं की नाही, आज मी सामाजिक कार्यासाठी वेळ देते, बिझनेससाठी वेळ देते, मग घरात कमी वेळ मिळतोय का, किंवा अशी गिल्ट एक असतं आपल्या मनात, एक अपराधीपणा. पण मग तो ओव्हरकम करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सपोर्ट सिस्टीम. मी बऱ्याच वेळा सांगते आणि बऱ्याचदा सांगते की आपली सपोर्ट सिस्टीम बायकांना आपल्याला स्वतःला क्रिएट करायला लागते. इथे बर्फ आणि
जिभेवर साखर ठेवून सगळ्या मुलींनी जर छान वागलं तर आपल्याला आपली सपोर्ट सिस्टीम उभी करता येते की ज्याच्यामुळे आपल्याला सगळे मदतच करतात. नाहीतर आपल्याला गृहीत नाही धरलं जात त्या केसमध्ये, मदत सपोर्टच मिळतो कायम. बरोबर. आज आता आपल्याला हा शेवटचा जो संदेश मिळाला ना, हा असाच आलेला आहे. तर हा सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपली सपोर्ट सिस्टीम तयार करा. बर्फ आणि साखर ह्याचा उपयोग करून आपला बिझनेस पुढे न्या. जे काही तुम्ही नोकरी करत असाल, बिझनेस करत असाल, अगदी हाऊसवाईफ असाल, हाऊसवाईफ नाही होम मेकर असाल, तरी पण तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या आणि थोडंसं सामाजिक कामाकडे पण लक्ष दिलं तर बऱ्याच जणांना त्याचा उपयोग होतो, सगळ्यांनाच उपयोग होतो. आपल्या आयुष्यात आपल्यालाही खूप छान वाटतं. तर मानसीताई, आज तुम्ही आलात इथे आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप छान हे दिलंय की इंडस्ट्रीमध्ये एखादी स्त्री कशी यशस्वी होऊ शकते हे आपल्याला अगदी उदाहरणासहित आज कळलेलं आहे. तर आज तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. माझ्याकडूनही तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही छान उपक्रम करताय बिईंग वुमनला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, थँक्यू. येस.